राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता। राहुल गांधींचा आरोप योग्य असल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले। राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यावर उत्तर दिलं नाही, पण भाजपच्या लोकांकडून राहुल गांधींवर टीका करण्यात आली। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या आरोपात सत्यता असल्याचं नाना पटोले म्हणाले। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य संकटात आल्याचं विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले। लाडकी बहीण योजनेच्या निधीमुळे विकास कामांवर सुद्धा परिणाम झाल्याचं गायकवाड यांनी म्हटलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतल्या निरीक्षकांची मातोश्रीवर बैठक पार पडली। मिलिंद नार्वेकर, किशोरी पेडणेकर, विनायक राऊत, अमोल कीर्तीकर, सुबोध आचार्य बैठकीला उपस्थित होते। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। ठाकरे बंधू युतीवर बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं। महाराष्ट्राच्या हितासाठी जे कोणी पक्षासोबत यायला तयार आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही लढा द्यायला तयार आहोत असा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार का असा सवाल त्यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले। बदल घडवणे ही आमची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। दोन्ही बंधूंकडून युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळतो। त्यामुळे आता ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचं म्हटलंय। त्यामुळे लवकरच उद्धव आणि राज ठाकरे यांची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात। गेली अनेक वर्ष राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं चंदू मामा यांनी म्हटलं। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे। आता 6 पदरी असलेला हा महामार्ग 10 पदरी करण्याचं नियोजन आहे। या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। याआधी MSRDCनं वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 8 पदरीकरण करण्याचा निर्णय घेत त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता। आता 8 ऐवजी थेट 10 पदरी रोड करण्याचा निर्णय घेण्यात आला। तर येत्या 10 दिवसांमध्ये त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। कल्याण रेल्वे स्थानक भागामध्ये चोरट्यानं महिलेला लुटले। बोलण्यात गुंतवून त्यांच्या पिशवीतले 46,000 रुपये काढून चोरट्यानं पोबारा केला। या महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात आता तक्रार केली। घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1 सेवेला आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत। मुंबई शहरातल्या उपनगरीय लोकल मार्ग उत्तर ते दक्षिण असा बांधलेला आहे। त्यामुळे शहरातल्या पहिल्याच ईस्ट आणि वेस्ट कॉरिडॉरमुळे या घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1 सेवेला पहिल्या दिवसापासूनच तुडुंब प्रतिसाद लाभलाय। गेल्या 11 वर्षांमध्ये मुंबई मेट्रो 1नं 111 कोटी प्रवाशांची वाहतूक केली। हा देशातला पब्लिक प्रायव्हेट पार्टनर म्हणजेच PPP शिपमधला पहिलाच प्रकल्प आहे। सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्यापासून सुरू होणार आहे। 1 ऑगस्ट पासून सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे। याचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरचा प्रवास अधिक वेगवान होईल। आता 6 पदरी असलेला हा महामार्ग 10 पदरी करण्याचं नियोजन आहे। या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये अपेक्षित आहेत। येत्या 10 दिवसांमध्ये या संबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। पालघर जिल्ह्यामध्ये पावसामुळे घर, भात शेती, मत्स्य उत्पादन तसंच फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। राज्य सरकारनं नुकसानग्रस्तांना भरपाई म्हणून पालघर जिल्ह्याला 2,70,00,000चा निधी मंजूर केला। या निधीमुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जातं। पावसाळ्यातली मासेमारी बंदी लागू झाल्यानं हजारो मासेमारी बोटी नांगर टाकून किनाऱ्यावर विसावल्यात। त्यामुळे मासळीची आवक घटल्यानं मासळीच्या दरात प्रचंड वाढ झाली। याचा फटका खवय्यांना बसू लागला। यंदा लवकर दाखल झालेल्या मॉन्सूननं गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात दडी मारली असून उकाड्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे। त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणातला पाणीसाठा घटलाय। या धरणांमध्ये 11% पाणीसाठा असून तो 10%च्या खाली घसरल्यास राखीव पाणीसाठ्याला हात घालण्याच्या हालचाली मुंबई महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आल्या। या संदर्भात गेल्या आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे। आपत्कालीन मदत असो की ऑनलाईन डिलिव्हरी या सेवा अचूक आणि वेगाने मिळाव्या यासाठी टपाल विभागाने आता 10 अंकी डिजिपिन प्रणाली सुरू केली। यामुळे एखाद्या ठिकाणाची अचूक ओळख करता येणार आहे। देशातल्या प्रत्येक ठिकाणाच्या 10 अंकी पिनमुळे आता अचूक पत्ता मिळणार आहे। indiapost.gov.in किंवा माय डिजिपिन या संकेतस्थळावरून आपला डिजिपिन आपल्याला मिळवता येणार आहे। नव्या प्रणालीमुळे टपाल विभाग गाव, जंगल किंवा समुद्र किनाऱ्यापर्यंत सुद्धा अचूक ठिकाणी पोहोचू शकणार आहे। धारावी प्रकल्पामध्ये अदानी समूहानं आतापर्यंत 4,500 कोटींची गुंतवणूक केली। या प्रकरणी सादर करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये ही माहिती देण्यात आली। या प्रकल्पासाठी आतापर्यंत धारावी परिसराबाहेर 541 एकर भूखंड वितरित केला असला तरी प्रत्यक्षात 63 एकर भूखंड ताब्यात आल्याचं नमूद करण्यात आलं। एक राज्य एक नोंदणी अभियानामध्ये फसवणूक करणाऱ्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। मृत व्यक्तीला जिवंत असल्याचं दाखवून किंवा बनावट व्यक्तीला उभं करून तसंच मुद्रांक शुल्क चुकून दस्त नोंदणी करून सरकारची फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले।
मीरा भाईंदर शहरातल्या दिव्यांग नागरिकांची योग्य माहिती मिळावी म्हणून सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। त्यानुसार शासकीय सुविधांचा लाभ देण्याचं धोरण ठरवलं जाणार आहे। राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मीरा भाईंदरमधल्या दिव्यांग नागरिकांच्या विविध समस्यांबाबत महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा तसंच अधिकाऱ्यांचं बैठक घेतली आहे। नवी मुंबईतल्या वाशी परिसरात गेल्या 2 दिवसांपासून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक अर्थात AQI धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं। डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि दुर्गंधीयुक्त धुरामुळे संपूर्ण परिसरात गुदमरणारं वातावरण निर्माण झाले। नागरिकांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झाला। पवई तलावात सांडपाणी मिसळण्याच्या विरोधात आयोजित करण्यात आलेली मूक मानवी साखळी अंतिम क्षणी रद्द करण्यात आली। पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर सुद्धा महानगरपालिकेने आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे ही साखळी आयोजित करता आली नाही। तरी देखील तलावाचं प्रदूषण थांबवण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमींनी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं। ठाण्यातल्या माजीवाडा उड्डाणपुलावरच्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम रखडले। या रस्त्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये वाहन चालकांची कसरत होती। रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 31 मे पर्यंत होणं अपेक्षित होतं, तरीही अद्याप रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही। ठाणे बोरिवली बोगद्याच्या कामावरून जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित केलाय। बोगद्याचं काम सुरू असल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं आव्हाड म्हणाले। बोगद्याचं काम अंडरग्राऊंड करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलन केलं। ज्या ठिकाणी घर घेतलं तिथं प्रदूषण होत असेल तर त्याचा आरोग्यावर परिणाम होणार असल्याचं आव्हाड म्हणाले। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेनं 40 पाण्याच्या टँकरनं कुर्बानी भागाची स्वच्छता केली। पालिकेनं 56 ठिकाणी कुर्बानी देण्यासाठी परवानगी दिली होती। दरम्यान पालिकेनं संपूर्ण भागाची स्वच्छता केली असून कुर्बानीपूर्वी जनावरांची तपासणी करण्यासाठी 60 पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। ठाण्यामध्ये बंद असलेली टोईंग व्हॅन सुरू होताच नागरिकांमध्ये संतापाचे सूर उमटतात। टोईंग व्हॅन सेवेला ठाणेकरांनी विरोध केला। याच पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकरांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्याशी चर्चा केली। यावेळी अपेक्षित बदल केल्याशिवाय सेवा सुरू करणार नसल्याचं आश्वासन डुमरे यांनी दिलं। बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातला फरार असलेला आरोपी झिशान अख्तरला ताब्यात घेतल्याची माहिती आहे। कॅनडा पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती आहे। बनावट पासपोर्टच्या आधारे झिशान अख्तर कॅनडात पोहोचला होता। मुंबई पोलीस झिशान अख्तरला ताब्यात घेण्याची माहिती वरिष्ठ पातळीवर घेत आहेत। नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं राग मनात ठेवून एकावर ब्लेडनं हल्ला चढवला। दोघांचा क्रिकेट मॅच दरम्यान वाद झाला होता। घटनेनंतर हल्लेखोर पळून गेला। या प्रकरणी CVD बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पालघरमधल्या शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी अविनाश ढोडी याला अखेर अटक करण्यात आली। 19 जानेवारी रोजी अशोक ढोडी यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातल्या 5 आरोपींना त्याच वेळी अटक करण्यात आली होती। मात्र मुख्य आरोपी आणि मृत अशोक ढोडी यांचा भाऊ अविनाश ढोडी गेल्या 5 महिन्यांपासून फरार होता। नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये मोबाईल चोरट्यांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये चोरी झालेले 83 मोबाईल जप्त करण्यात आले। तसंच हे मोबाईल मूळ मालकांना परत केले। त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले। बदलापूरमध्ये पान टपरी आणि चहाच्या टपरीवर ड्रग्ज मिळतात असा गंभीर आरोप भाजप आमदार किसन कथोरे यांनी केला। कथोरे यांच्या वक्तव्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यामध्ये बोलताना त्यांनी हा आरोप केला। अनेकदा आपण स्वतः पोलिसांना सांगून कारवाई करायला लावल्याचं त्यांनी म्हटलं। मिठी नदीच्या सफाई कामांमध्ये झालेल्या 65 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने अभिनेता डिनो मोरिया याला चौकशीसाठी समन्स जारी केले। पुढच्या आठवड्यात त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले। या प्रकरणी ईडीने मुंबई आणि केरळमध्ये 15 ठिकाणी छापेमारी केली होती। ठाण्यातल्या घोडबंदरमध्ये गटारीमध्ये एक गाय पडून अडकली। यावेळी जेसीबीच्या सहाय्याने गटारीचा काही भाग तोडून गायीला बाहेर काढण्यात आलं। तसंच तोडलेल्या गटाराभोवती सुरक्षेच्या दृष्टीने धोकापट्टी बांधण्यात आली। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रवेश फेरीपूर्वी अर्जाचा भाग 1 आणि भाग 2 भरण्याची संधी देण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला। तसंच अर्ज वेळेत भरून लॉक करण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं। शालेय बस चालकांची दर आठवड्याला मद्यपान चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला। तसंच शालेय विभागाने जारी केलेले हे नियम राज्यातल्या सर्व शाळांना लागू करण्यात आले। राष्ट्रीय शिक्षक प्रवेश परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली। इच्छुक उमेदवारांना 23 जून पर्यंत NTET या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील। तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 24 जून आहे। 27 जुलै रोजी देशभरातल्या केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। पावसाळ्यामध्ये बंदी असतानाही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। या प्रकरणी 5 बोटींवर दंडात्मक कारवाई केली। या कारवाईतून 1,30,000 दंड वसूल करण्यात आला।
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते। राज्यामध्ये 86 नवे कोरोना रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णांची संख्या 1362 वर पोहोचली। तर मुंबईतल्या रुग्णांची संख्या 640 इतकी झाली। पुण्यामध्ये 31, मुंबईत 28, पिंपरी चिंचवडमध्ये 7 आणि ठाण्यात 6 कोरोना रुग्णांची नोंद झाली। प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली, तर त्यांचा पगार सुद्धा बायोमेट्रिक हजेरीवरून काढला जाणार आहे। तसंच वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी आरोग्य केंद्रामध्ये इंटर्नशिप करणं बंधनकारक आहे। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सडलेला कांदा बटाट्याच्या गोण्या टाकण्यात आल्यात। पावसाळ्यामध्ये कांदा भिजलेला येत असून कांदा बटाटा फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली, त्यामुळे परिसरात सडक्या कांद्याचा दुर्गंध पसरलाय। छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्री फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत। उद्या सीएसएमटी इथून हिरवा झेंडा दाखवून ही ट्रेन रवाना केली जाणार आहे। या सहलीमध्ये राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा समावेश आहे। मुंबईतल्या समुद्रामध्ये महापालिका दिशानिर्देशक सौर दिवे बसवणार आहे, त्यामुळे यंदा गणेशोत्सवात खोल समुद्रात विसर्जन करता येणार नाही। मुंबई महापालिकेने याबाबत निविदा देखील काढल्यात। भारतातल्या गरिबांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं जागतिक बँकेच्या आकडेवारीतून समोर आले। भारतामध्ये आता 5.3% गरीब असल्याचं जागतिक बँकेनं पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ या अहवालात ही माहिती दिली। सन 2011-12 ते 2022-23 या वर्षामध्ये 17.1 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडलेत। जागतिक बँकेच्या अहवालामध्ये भारतातल्या गरिबीचा दर घटल्याचं म्हटलंय।